नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोसे. 26 मे 2025 रोजी लोणार तहसील कार्यालयावर मागेल त्याला पीक विमा द्या आणि मागेल त्याला कर्जमाफी द्या या संदर्भामध्ये लोणार तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. लोणार या ठिकाणी सरोवर पंचायत समिती या ठिकाणून आपला मोर्चा ठीक 12 वाजता निघणार आहे. त्या मोर्चामध्ये संपूर्ण लोणार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्या मोर्चात सामील व्हा आणि मागेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि मागेल त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या हे ब्रीदवाक्य आपण घेऊन येत आहे. श्री प्रकाश पोहरे साहेबांची ब्रीदवाक्य आहे आणि शेतकरी योद्धा कृती समितीचं ब्रीदवाक्य आहे की मागेल त्याला पीक विमा द्या. या संदर्भामध्ये आपल्या त्या मोर्चामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यासाठी एकत्र या, शेतकऱ्यासाठी रस्त्यावर या, पक्षाचा झेंडा पक्षाचे झेंडे रुमाला घरी ठेवा आणि शेतकऱ्यासाठी एकदा तरी एकत्र या आणि या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्याच्या पीक विम्या संदर्भामध्ये आम्ही सतत आंदोलन करत आहे. गेल्या मागच्या 14 तारखेला सिंदखेड राजा तहसील एसडीओ कार्यालयावर आम्ही 5,000 शेतकऱ्यांचा मोर्चा त्या ठिकाणी नेला. म्हणून आता पुन्हा लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचे आम्हाला काही मेसेज आले, काही शेतकरी आम्हाला येऊन भेटले की आमच्या स्वतः तालुक्यामध्ये तुम्ही मोर्चाचं नियोजन करा. म्हणून ते नियोजन आम्ही केलेलं आहे आणि ते नियोजन आहे 26 मे 2025 रोजी ठीक 12 वाजता तहसील कार्यालय या ठिकाणी आपण निवेदन देणार आहे. पण निवेदन असं आहे, प्रत्येक शेतकऱ्याचं निवेदन असणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांनी स्वतः ते फॉर्म भरायचा आहे आणि ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी करून घ्यायची आहे राज्य सरकारकडून त्याने सुद्धा फॉर्म भरायचा आहे. ते फॉर्म भरणं सध्या चालू आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी आपण त्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर म्हणा किंवा पंचायत समितीसमोर म्हणा आपण त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. म्हणून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी शेतकरी म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी व्हा असे आवाहन या ठिकाणी शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे.